नमस्कार बच्चों। का सहयोग होना बहुत जरूरी है। आप अच्छे से टिके रहेंगे तो हम अच्छे से पढ़ाई कर पाएंगे। कोरबा मिटाकर हिंदी शाला आज हम विषय मराठी पढ़ने वाले हैं। जो कल सर ने हम लोगों को मराठी में जो ये पोयम कविता सुनाई थी वो आज हम पढ़ेंगे, और वो मराठी में और हिंदी में दोनों में हम आप कुछ बच्चों को कल समझ में नहीं आया होगा मराठी में, तो हम हिंदी में भी पढ़ेंगे उसी को और मराठी में भी पढ़ने वाले हैं। तो रिवीजन के माध्यम से मैं आप लोगों को कुछ चीजें बताना चाहता हूँ। आप अपने जीवन में किस तरह से जो पेड़ के बारे में जानकारी प्राप्त करते हैं, पेड़ को किस हम कक्षा दूसरी में एक कहानी सुनी थी। जो सफर करते समय दादी जी जब हम ट्रेन में जाते हैं तो उस टाइम पे जब दादी जी ट्रेन में बैठती है तो वहां खिड़की के पास बैठते, लेकिन बच्चे वहां पे बैठना चाहते थे। फिर बाद में बच्चे बोलते, दादी जी आप खिड़की के पास क्यों बैठे हो, आप खिड़की के पास, हमें बैठना है, मुझे बैठना है, मुझे बैठना है, नहीं बेटा। एक थैली में से फिर मैं बोलती हूँ मैं खिड़की के पास बैठती हूँ और आपको कुछ इससे कुछ मालूम पड़ेगा कि उस तरह से आप वहां। तो उस टाइम पे दादी जी अपना एक थैली निकालती है, थैली में कुछ बहुत सारे बीज रहते हैं, वो बीज वहां से निकालकर बाहर फेंकती है। बाहर फेंकते फेंकते चले जाती है, जहां तक उनके पास जितने बीज है उतने वो ट्रेन से बाहर फेंकती है। तो बच्चे बोलते क्यों कर रही हो, तो फिर दादी को बताती है, बेटा ये जो बीज है आज मैं ये तो फेंक रहे हुए हवा के माध्यम से इधर उधर वो उड़ते जाएंगे, कहीं ना कहीं तो गिर गए। फिर जब तो से वहां से एक पौधा तैयार होगा, तो वहां से पेड़, तो फिर आप बोलेंगे अरे ये तो मेरे दादी से फेंकता जिनके तरीके के, यानी बाहर आजू बाजू में वो पूरे पौधे दिखाई दे रहे थे, तो दादी जी ने बीज फेंके। तो कितने बड़े बड़े पौधे के आप बहुत दिन के बाद जाकर वहां से आप दिखाई थे कि अरे ये तो दादी जी ने पेड़ लगाए थे, ऐसा आप बोल सकते। तो उसी तरह से आज हम मराठी में कविता गाने वाले हैं। कल नवीन सर ने बहुत अच्छे से गाया था और आज हम भी आप लोग कोई मुझे बता सकता है जो पेड़ के बारे में जानकारी देना है, पेड़ हमें क्या क्या देता है, फिर उसके ऊपर हम प्रश्न लेने वाले हैं और कविता को फिर से दोहराने वाले हैं। जो मराठी की कविता है झाड़, मराठी की कविता कौन सी है, झाड़। सर ने कल अच्छे से गाया था, आज मैं भी आपको गा के बताने वाला हूँ और आपको वो सुनना है और बाद में हमको पढ़ने वाले हैं एक एक करके। आज अभी मैं आपको एक बार वो कविता सुना हूँ और आप ध्यान सुनेंगे, फिर बाद में आपको बताना है कि हम उसका एक्सप्लेन भी करेंगे। कविता कविता जो है अपनी झाड़, झाड़ यानी पेड़, झाड़ यानी पेड़। हम हिंदी में उसको पेड़ बोलते हैं और मराठी में पेड़ को हम झाड बोलते हैं। तो मराठीमध्ये काय म्हणणार आपण, झाड। मराठीमध्ये काय म्हणणार आपण, झाड। झाड ही कविता एका मुलीच्या
मुलीने कशा प्रकारे त्या कवितेमध्ये काय काय बोललेले आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. परत अजून एकदा रिव्हिजन झाल्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या कवितेचे ओळीचे वाचन करणार आहात. वाचन केल्यावर तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपल्याला ही कविता बोलावं लागेल. आपण या माध्यमातून आपण शिकणार आहोत. अभी मैं बोलने वाला हूँ. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाले लवकर वाढ, झाडाला म्हणाले लवकर वाढ. चिंगीनं लावलं एक झाड, लवकर वाढ, झाडाला म्हणाले लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गायन गाणी, तुझ्या मराठीची कविता ऐकत होतो. मराठीची कविता मी तुम्हाला चालीमध्ये सांगणार आहोत. अजून परत आपल्याला परत ते ऐकावं लागेल कारण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे. ओके. एक झाड, झाड कशा प्रकारे आपल्यासाठी ती मुलगी झाडासाठी काय करते, झाडासाठी काय काय करते आपण ते गाण्याच्या माध्यमातून ऐकणार आहोत. परत चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गायन गाणी, तुझ्यासाठी गायन गाणी. फुल गाणी ऐकून फुलं फुलतील, गाणी ऐकून फुलं फुलतील. फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलातील फुल छान छान, फुलातील फुल छान छान, हसत राहतील पानन पान, हसत राहतील पानन पान. चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तो बच्चों, चिंगी, अभी हम मराठी में उसका ये करने वाले संवाद. तो चिंगी एक मुलगी असते, ती मुलगी झाडाला म्हणते लवकर वाढ, झाडाला म्हणते लवकर वाढ, तुला पाणी घालीन. पाणी जब आपण त्या झाडाला जर पाणी खत वगैरे जर टाकलं तर तो झाड कसं वाढेल. जर आपण त्या झाडाला पाणी खत वगैरे काहीच नाही टाकलं तर आपल्याला तो झाड वाढेल का? नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करणार? आपण त्याला दररोज त्याची निगराणी करणं गरजेचं असतो. निगराणी नाही केली तर झाड कोणी तोडून जाणार. मग आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे ठेवावं लागेल. त्याच्यासाठी एक छोटासा बॉक्स मिळतो, तो बॉक्स त्या झाडामध्ये लावा लागेल. त्या झाडासाठी आपण निगराणी करणार. आपण तो झाड एकदम जसं जसं मोठं होईल मग तसं तसं आपल्याला त्या झाडापासून आपल्याला खूप काही ना काही मिळणार आहे. मग चिंगी काय म्हणते? मी तुझ्यासाठी गाणं गाईन. आपण पण गाणं बोलतो ना, कशासाठी? फॉर एक्झाम्पल आपण शाळेमध्ये गेल्यावर आपण कधी कधी खेळण्याच्या अगोदर आपण काहीतरी गाणे म्हणतो. तसंच त्याच प्रकारे चिंगी एक झाडासाठी गाणं गाते. आपण बोलतो ना, ए ग सरी, अशा प्रकारे आपण काहीतरी गाणे आपण ते झाडासाठी बोलत आहे चिंगी. आपण आपल्यासाठी बोलणार आहोत. त्याच प्रकारे अजून दिल्ली से मोरो भाई लायो रे बाजरा, दिल्ली से मोरो भाई लायो रे बाजरा, हाय रे कसम बाजरा, तेरी कसम बाजरा. हे हिंदीमध्ये झालं. अशाच प्रकारे आपण मराठीमध्ये गाणार आहोत. त्याच प्रकारे त्या झाडासाठी ती मुलगी कशा प्रकारे गाणे गाते, गाण्याच्या माध्यमातून तू म्हणते लवकर वाढ, लवकर वाढ, मी तुझ्यासाठी पाणी घालेन, सगळं काही करेल, गाणं गाईल वाढल्यावर. मग
गाणे ऐकून फुलं फुलतील. गाणे ऐकून फुलं फुलतील. जब चिंगी वो गाना गाएगी, जेव्हा चिंगी गाणं गाणार, मग त्याच्यानंतर त्या झाडावरले फुलं एकदम फुलणार. मग फुलल्यावर कसे दिसणार ते? एकदम सुंदर, हिरवे, लाल, पांढरे अशा प्रकारे फुलं असणार. फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलपाखरू यानी तितली. तितली का तो थवे, थवे का मतलब होता है बहुत सारे झुंड. झुंड जो रहता है एक बड़ा, उसी को थवा बोला जाता है. तो मराठी में झुंड, हम हिंदी में झुंड बोलते हैं और हिंदी मराठी में थवे बोलते हैं. थवे झुलतील. त्या झाडावर फुलपाखरांचे खूप सारे थवे झुलतील. फुलातील फुल छान छान. त्या झाडावर फुलं खूप सारे असतील, मग छान छान दिसणार, सुंदर दिसणार आणि हसत राहतील पानन पान. त्या झाडावरचे जे पानं असतील फुलामध्ये कशा प्रकारे हसणार? पानन पान, एकन एक पान ते हसत राहतील. अशा प्रकारे आपण ही जी कविता आहे ती आपण ऐकली आणि हे केलेलं आहे. आता मी तुम्हाला काही दाखवतो कशा प्रकारे ते आपल्याला आता मी तुम्हाला एक एक चित्र दाखवणार आहोत. चित्राच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. ये एक पेड़ है. क्या है? पेड़. अभी देखो बच्चों, ये एक पेड़ है. हा एक झाड आपल्याला काय काय देऊ शकतो? कोणी सांगू शकता मला? आपण आपले रेज हँड करा आणि मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत झाडाच्या माध्यमावर. त्या प्रकारे तुम्हाला प्रश्नाचे उत्तरे द्यायची आहेत. झाड आपल्याला काय काय देऊ शकतो? झाड ऑक्सिजन देते. व्हेरी गुड. काय काय देतो? लकड़ी देते, फल देते, फूल देते. अजून? अजून सर फल देते हैं, फूल देते हैं. व्हेरी गुड बेटा. देखो, झाड कशासाठी असतो? आपण झाड जर लावलं एखाद्या वेळेस, हा जर झाड आपण रोडवर लावलेला आहे, कशावर? रोडवर, रस्त्यावर, त्यावेळेस आपण उन्हामध्ये, काही काही झाडांना खूप सारे पानं येतात उन्हामध्ये. उन्हाळा जो महिना असतो त्या महिन्यामध्ये झाडाचे पानं सगळे गळून जातात, पण काही काही झाडाला इतके पानं असतात. मग लोक काय करतात? रोडवर, रस्त्याने ज्या वेळेस जातात त्यावेळेस काही काही आपण ठराविक झाडाच्या खाली आपण विश्रांती करतो. विश्रांती केल्यावर तिथं माणूस बसल्यावर एकदम आनंददायी होतो, त्याला शांतपणा वाटते, एकदम थंडी हवा थंडगार, एकदम झाडाच्या खाली बसल्यावर थंडगार. जर त्या झाडावर काही फळं असतील तर फळं पण तोडून तो खाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे झाड आपल्याला औषधी पण देऊ शकतो. झाड एक वनस्पती म्हणजे औषधाच्या माध्यमातून आपल्याला औषध मिळेल, फळ मिळेल. त्याच्यानंतर काही फुलं जे असतात ते पण औषधीमध्ये कामी येतात. झाडाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात मोठा जो आपल्याला हे मिळतो झाडापासून, तो सगळ्यात जास्त मिळतो म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन हे आपल्याला खूप गरजेचं असतं. जर आपल्याला ऑक्सिजन नाही मिळाले तर आपल्याला काय होणार? जर आपल्याला ऑक्सिजन नाही मिळाला तर मग तुम्ही काय करणार? कोणी सांगू शकता बेटा? जब हमें पेड़ से ऑक्सीजन मिलना बंद हो जाएगा तो तब हम क्या करेंगे? खरीद के लेंगे ना,
जब तक हम खरीद के लेंगे, जितना हमारे पास पैसा है तभी हम ले सकते हैं। अगर पैसा खत्म हो गया तो फिर ऑक्सीजन हम फ्री वाला ले सकते हो? फ्री वाला तो पेड़ है। पेड़ को अगर हम, पेड़ से ऑक्सीजन ही मिलना अगर हमें बंद हो गया तो हम, जब तक हमारे पास पैसा है तब तक हम खरीदेंगे, फिर बाद में खरीदना बंद कर देंगे। ओके, तो फिर ये झाड़ से हमें फल फूल बहुत सारे मिलते हैं। तो हमें क्या करना चाहिए? एक पौधा हम हमारे घर के सामने या अगल बगल में हम कहीं पे भी एक पौधा लगा सकते हो। ठीक है, अभी ये कविता हमने सुनी। अब यहाँ पे कल सर ने आपको कुछ बताया था, तो जो जहां पे चिंगी ना है वहां पे अपना नाम डाल के, चिंगी के जगह पे अपना नाम डाल के खुद एक पोयम बताएंगे। कोई एक लड़का, कल सर ने अच्छे से बताया, काल सरांनी चांगल्या प्रकारे सांगितलं, चिंगीच्या जागी आपल्या स्वतःचं नाव लावून एक कविता तयार करायची। कोणी करू शकता का? की मी एक करून दाखवू परत तुम्हाला? चला तर ऐका, मी एक कविता परत सांगतो। चिंगीच्या ऐवजी आपण दुसरं नाव घेणार आहोत। चिंगीच्या ऐवजी काय करणार आहोत? दुसरं नाव। पिंटू ले सकते हो, वहां पे सचिन ले सकते हो, कुछ भी नाम ले सकते हो आप। पिंटू न लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुल फुलतील, फुल पाखरांचे थवे झुलतील, फुलातील फुल छान छान हसत राहील पानन पान, चिंटून लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ। इस तरह से, या प्रकारे तुम्हाला पण ही कविता म्हणायची आहे। आता कोण म्हणून दाखवणार मला? मी गाऊ सर? व्हेरी गुड, गा बेटा। चिंटूने लावला एक झाड, बेटा तिथं तिथं तुझं नाव घ्यायचं, चिंटूच्या जागी तुझं नाव घ्यायचं स्वतःच। नीलमने लावला एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुलं फुलती, फुलपाखरांच्या थवे झुलते, फुलपाखरांच्या थवे झुलते, फुलं फुलती, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान, हसत राहील पानन पान। व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, शाबास। आता दुसरं कोण सांगणार आहे? दुसरं सांगा एखाद्याने अजून परत। सर मैं बोलू? बोलो बेटा। राजू लावकड एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुल फुलतील, फुलपाखरे थवे झुलतील, फुलतील फुलन छान छान, फुलतील फुलन छान छान, हसत राहील पान पान, हसत राहील पान पान। व्हेरी गुड, शाबास, वेल डन बेटा। याच प्रकारे तुम्हाला अशी कविता अजून एक एकाने सांगा फक्त। बोल बोल बेटा बोल। बोल। बोल बेटा लवकर, आपल्याला प्रश्न पण घ्यायचे त्याच्यावरचे अजून। तो मैं बोलू? बोलो बेटा बोलो, जल्दी बोलो। अन्नाने लवकर एक झाड, झाडाला म्हणाले लवकर वाढ, झाडाला म्हणाले लवकर वाढ, तुझ्याला प्राण घाणी पाणी पाणी, तुझ्यासाठी घाणी घाणी, तुझ्या गाणी गाणी, गाणी ऐकून फुल फुलती गाणी, तुझ्या फुले राचन तेवे फुलते, फुल फुलतील फुल छान छान, हसत रही पानन पान। व्हेरी गुड बेटा।
आता बघा, एक मुलगी असते, मुलगी काय करते, एक झाड लावते. इथं तुम्हाला काय काय दिसत आहे बघा, चिंगीनं लावलं एक झाड, चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. म्हणजे एक मुलगी एक झाड लावते, तिथं त्याला पाणी टाकते आणि त्याला पाणी टाकल्यावर त्याला म्हणते लवकर वाढ, लवकर वाढ. चिंगीने काय लावलं होतं, एक झाड, झाडाला म्हणाले तू लवकर वाढ. पाणी टाकल्यावर पाणी त्याला कशा प्रकारे काय काय द्यावं लागेल, औषध पाणी, त्या प्रकारे तो झाडाला म्हणते लवकर वाढ. आता तुला रोज घालेन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणे, तुला रोज घालेन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणे. म्हणजे त्या झाडाला म्हणते तुला दररोज मी पाणी टाकणार आणि तुझ्यासाठी गाणी पण गाणार. गाणे गाऊन तू लवकर मोठा हो, मला तुझ्यावरचे फळं फुलं बघायचे. मग त्याच्यानंतरच्या दुसऱ्या स्लाइडवर गाणे ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. बघ देखो, याच्यावर या झाडावर फुलं आलेत, पानं आलेत, सगळे फुलपाखरे त्याच्यावर खूप सारे आहेत, थव्यासारखे दिसत आहेत. म्हणजे एका झाडावर जर फुलं वगैरे दिसले तर त्या झाडावर इतके फुलपाखरू दिसत आहेत. दिसत आहे ना तुम्हाला? येस, हो किंवा नाही? येस सर. झाडावरचे, हा. मग तशा प्रकारे बघ, फुलातील फुल छान छान, फुलं खूप सारे छान दिसत आहेत, हसत राहतील त्याच्यावरचे पानात पान. जर फुलं एकदम छान छान दिसणार तर त्याच्यावरचे पानाक पान एकदम हसणार. एखाद्या वेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जर आनंद झाला, म्हणजे तुम्हाला खूप खुशी वाटते, जर तुमचा नंबर पहिला आला त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसते. हसू दिसल्यावर तुम्हाला एकदम हसू वाटणार, म्हणजे मनातल्या मनात हसणार. त्याच प्रकारे पानं पण हसणार. आता बघा, इथं मी रिकामी जागा केलेली आहे, तुम्ही त्या प्रकारे ही एक कविता तयार करायची आहे. एक मुलगा दिसत आहे तुम्हाला, एक मुलगा एक खड्डा बनवलेला आहे, खड्डा आणि तो एक झाड आहे एका याच्यामध्ये पॅकेटमध्ये. तो झाडाचे जे पॉकेट आहे त्याला फोडत आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तो झाड लावत आहे. झाड लावल्यावर म्हणजे कसं, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, एक खड्डा बनवावा लागेल. खड्डा बनवल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी माती बारीक बरोबर म्हणजे साईड मध्ये करून ते लावा लागेल. त्याच्यात सेंद्रिय खत किंवा खत जे काही बी खत असेल ते टाकावं लागेल. मग नंतर त्या रोपाला लावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही झाडाला लावू शकता. आपण आपल्या घरी एक झाड लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक झाड लावला तर खूप, म्हणजे आपल्या घराच्या समोर एक एक झाड दरवर्षी जर लावत गेले तर खूप छान वाटेल, तुम्हाला हवा पण सुंदर मिळेल. आता बघा, झाड कोणी लावली, मला प्रश्नाचे उत्तरे सांगायचे. झाड कोणी लावलं? झाड चिंगीने लावला. व्हेरी गुड, झाड चिंगीने लावला. चिंगी झाडाला काय म्हणाली? चिंगी झाडाला म्हणाली लवकर वाढ. व्हेरी गुड बेटा. चिंगी म्हणाली झाडाला तू लवकर वाढ. चिंगी झाडाला काय घालणार आहे? चिंगी झाडाला पाणी घालणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चिंगी झाडाला पाणी घालणार आहे. झाडावर कोणाचे थवे झुलतील? झाडावर फुलाचे थवे झुलतील. व्हेरी गुड. झाडाला काय फुलणार आहेत? झाडाला फुल फुलणार आहे. झाडाला काय फुल फुलणार आहे. व्हेरी गुड. आता बघा, अशाच प्रकारे तुम्हाला मी काही नंतर प्रश्न विचारणार आहोत. आता प्रश्न विचारले, परत एकदा पोएम आपण बोलणार आहोत, कशा प्रकारे केलेले आहे त्या पोएमच्या माध्यमातून. अभी जिनको नहीं समझ में आया वो मुझे बोलो, फिर मैं उसको हिंदी में आपको बताता हूँ. समझ में आया है तो फिर हम उसका थोड़ा रिवीजन लेने वाले हैं, ताकि आपको ये कविता याद करना है. बोलो, समझ में आया बेटा सभी को? यस सर. वेरी गुड. तो इसमें हिंदी में दोहराने की कोई जरूरत नहीं ना? नो सर. वेरी गुड. तो अभी आप क्या करेंगे, आप मेरी बात ध्यान से सुनो. तो आपको कुछ चीजें अपने घर के लिए और खुद के लिए, अभी देखो हम हमारे घर छोटा है लेकिन हम कुछ ना कुछ पौधा तो लगाते हैं. जर आपण आपल्या घरी एक कशाचं तरी बी झाड लावणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतं झाड तुम्हाला माहित आहे? आपण आपल्या घरी कोणतं झाड लावलेले आहे? सर तुलसी. व्हेरी गुड, तुळशी.
अजून दुसरं कोणतं झाड लावू शकतो आपण आपल्या घरासमोर? आता मुंबईमध्ये झाड लावणं पॉसिबल नाही, पण त्याचप्रमाणे आपण छोटे छोटे झाड आपण आपल्या घरासाठी, आपला आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण कोणते कोणते झाड तर लावणारच आहोत. मग त्याच्यासाठी तुम्ही एक झाड लावणार आहात. त्या एक झाड 10 रुपयाचं मिळेल, 10 रुपयाची त्याची कुंडी मिळणार, त्याच्यामध्ये 10 रुपयाची माती. एकूण मिळून 30 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये एक झाड, जर ऑलरेडी पहिलेपासूनच जर तुमच्या घरी झाड असेल, त्याच्यासोबत एक फोटो कशा प्रकारे तुम्ही झाड लावलेले आहे ते काढून, व्हिडिओ काढून तुम्ही सेंड करू शकता. मग आपण आपल्या घरामध्ये कोणते कोणते झाड लावू शकतो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये? बोला. फूल का झाड. कशाचं बेटा? फूलच्या. हा, अजून दुसरा संत्रा. हे तर खूप मोठे झाले बेटा. आपण हे जे मोठे झाड आहेत आपण आपल्या गावी आपण आपल्या घरी लावणार आहोत. लिंबाचं झाड, आंब्याचं झाड, बाकी खूप सारे झाड आहेत आपण लावू शकतो. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या घरामध्ये ऑक्सिजन थोडं मिळण्यासाठी तुम्ही कोणते कोणते झाड लावू शकतात? कमीत कमी 1-2 तर लावणारच आहे. एक ऑलरेडी आहे तुमच्या घरामध्ये, तो म्हणजे तुळशीचं झाड. दररोज तुम्ही त्याची पूजा करतात की नाही? करतात. व्हेरी गुड. मग त्याच प्रकारे तुम्ही अजून दुसरं कोणतं झाड लावू शकतो? फुलाचं. अजून ॲलोवेराचं पण लावू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला औषधे पण मिळेल. ॲलोवेराचं झाड माहित आहे ना? हो सर, माहित. हा, ॲलोवेराचं झाड लावल्यावर तुम्हाला त्याच्यापासून औषध मिळू शकते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या चेहऱ्याला लावू शकता. म्हणजे काही हे बघा, ॲलोवेरा आपण विकत घेण्यापेक्षा आपण आपल्या घरी लावलेलं बरं, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला स्वतःला औषध मिळू शकते. व्हेरी गुड. ये चीज आप लोगों को लगाना है. अजून ही कविता रिव्हिजन मध्ये पूर्णपणे तुम्हाला समजली की नाही? समजले. पूर्ण प्रश्नाचे उत्तरे लिहिलेले आहेत तुम्ही सगळे? हो सर. व्हेरी गुड. आणि जे सगळे लिहिलेले असेल ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ग्रुपमध्ये सेंड करायचं आहे. आपापल्या वर्गामध्ये ते हे सगळे आपल्याला सेंड करून मुलांना, म्हणजे आपण जे कार्य केलेलं आहे, म्हणजे तुम्ही जे केलं, काही मुलांना केलं नसेल, कारण माहित नसेल, तर मग ते तुमचं व्हॉट्सअपचा ग्रुप पाहून ते त्याच्यातून प्रश्नाचे उत्तरे पाहू शकतो आणि लिहिणार. ओके. अजून मला एक सांगा, चिंगी काय, जर चिंगीच्या जागी तुम्ही राहिलं असतं तर कोणतं गाणं गायलं असतं? चिंगीच्या जागी चिंगी म्हणते मी झाडं लावल्यावर मी म्हणजे गाणं गाईल, म्हणजे त्याच्या जागेवर तुम्हाला कोणतं गाणं माहिती आहे? असं कोणतं गाणं गाणार तुम्ही? कोणतं गाणं गाऊ शकता तुम्ही? सांगा मला, कोणतं गाणं गाणार तुम्ही? एखादं गाणं म्हणून दाखवा मला मराठीमध्ये. नहीं पता सर हम लोग को. नाही माहित तुम्हाला? नहीं सर. व्हेरी गुड. चला मग एक गाणं झाडावर आपल्याला पाठांतर करायचं, तो गाणं तुम्हाला तयार करून, म्हणजे झाडाच्या माध्यम जसं चिंगीनं केलं तसंच त्याच प्रकारे तुम्ही हे झाड करू शकता. ठीक आहे. झाडावर आपण आधारित गाणे बोलू शकतो, झाडावर आधारित तुम्ही निबंध लिहू शकता. झाडासाठी तुम्ही काय करणार? झाड जगण्यासाठी तुम्ही कोणते प्रयोग करणं, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय संरक्षण करणार? आता लास्ट मध्ये मी तुम्हाला एकदा ही पोयम ऐकवतो आणि ते शांतपणे तुम्हाला ऐकायचं आहे आणि आपण एकदा परत बोलणार आहोत कविता. चिंगीनं लावलं एक झाड,
झाडाला म्हणाले लवकर वाढ, झाडाला म्हणाले लवकर वाढ, तुला रोज घालेन पाणी, तुला रोज घालेन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुल फुलतील, गाणी ऐकून फुल फुलतील, फुल पाखरांचे थवे झुलतील, फुल पाखरांचे थवे झुलतील, फुलातील फुल छान छान हसत राहतील पानन पान, हसत राहतील पानन पान, फुलतील फुल छान छान हसत राहील पानन पान। देखो ये कविता चिंगी ने बोला है। अभी ये कविता हम आपको फिर से दोहराए और आपको ये कविता पूरी सही तरीके से याद करके आप अपने ग्रुप में सेंड करना है। थैंक यू।